अशा ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्री मातेला मी कोटी कोटी वंदन करते। आपला भारत देश जो उत्तरेला हिमालय, दक्षिणेला समुद्र आणि इथे राहणारे आपण सर्व भारत निवासी, नमस्कार। मी कार्तिकी कांबळे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वरच्या भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग आणि ते शांतचित्तेने बसलेले माझे सर्व मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना मी अशी विनंती करते की माझे भाषण शांतचित्तेने ऐकून घ्यावे। देशभक्ती काय आहे? देशभक्ती महाराज आधी लग्न कोंढण्याचा आणि मगच माझ्या रायबाचं। जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतात ती खरी देशभक्ती। जेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढतात ती खरी देशभक्ती। जेव्हा जमशेदजी टाटा देशात रोजगाराच्या सृजन हेतूसाठी आपली स्वतःची संपत्ती दहन करतात ती खरी देशभक्ती। ही देशभक्ती खूप मोठी संज्ञा नाही, देशभक्ती तर फक्त नेशन फर्स्ट अँड सेल्फ लास्ट ही भावना आहे। आपला भारत देश तर 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, पण भारत देशाची राज्यघटना नव्हती। त्यावेळेस आपण इंग्रजांना विनंती करते की आपल्याला एक स्वातंत्र्य राज्यघटना हवी। त्यावेळेस इंग्रजांनी उत्तर दिले, यासाठी तुम्हाला PhD पदवी केलेले तज्ञ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तुम्ही मदत घ्यावी। त्यावेळेस बाबासाहेबांनी एक नाही, दोन नाही, तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस पावाच्या तुकड्यावर दिवस काढून ही राज्यघटना, हे संविधान लिहिले। त्यामुळे ही फक्त एक संविधान आणि राज्यघटना आहे नाही, तर ती आपली जबाबदारी आहे, हे म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे। मग मला असं समजतंय, ज्यावेळेस बाबासाहेब संविधान सभेमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या अपोजिट साईड नाही बोलणारे तेवढीच लोक होते, त्यांचा अपमानही करणारे तेवढीच लोक होते, पण एवढा अपमान सहन करून सुद्धा एखादा माणूस 32 डिग्र्या घेऊ शकतो। भारतरत्न, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतिकारक, क्रांतीसूर्य, शिल्पकार, विश्वभूषण एवढ्या पदव्या घेऊ शकतो तो माणूस नक्की साधाच नव्हे। आपला भारत देश म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे। या देशात गंगा, यमुना, गोदावरी नद्या खळखळ वाहत आहे। हा तिरंगा जो आकाशात फडकत आहे ना, तो वाऱ्याच्या वेगामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासामुळे हा तिरंगा आकाशात फडकत आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते व जाता जाता एवढेच बोलते। नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन अशा आपल्या भारत मातेला। जय हिंद, जय भारत, जय संविधान।